नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, आबासाहेब मराठी आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. द्वितीय वर्ष वाणिज्य, व्यावसायिक कायदे या विषयातील भारतीय करार कायदा 1872 या प्रकरणातील करार आणि करारांचे प्रकार या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः कराराची पार्श्वभूमी या ठिकाणी आपण पाहूयात. व्यावसायिक कायद्यामध्ये करार कायद्याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून करार कायद्यास व्यावसायिक कायद्यांचा आत्मा असेही म्हटले जाते. याचा इतिहास पाहत असताना इतिहासामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. व्यापाराच्या उद्देशाने ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि अल्पावधीतच तिने देशाचा कारभार हातात घेतला. भारतात 18 पगड जातीचे विविध पंथांचे लोक त्यांच्या रूढी परंपरेनुसार राहत होते आणि त्यानुसारच त्यांच्या न्यायदानाचे काम चालत होते. न्यायदानाच्या कामामध्ये इंग्रजांना अनेक अडचणी येऊ लागल्या आणि म्हणून त्यांनी इंग्लंडमधील कायद्यांचा आधार घेऊन न्यायदानाचे काम सुरू केले. परंतु भारतामधील परिस्थितीमध्ये त्यांना अनेक अडचणी येऊ लागल्याने त्यांनी भारतीय करार कायदा तयार केला. या कायद्याचा मूळ आधार इंग्रजी करार कायदा हाच होता. अशा प्रकारे भारतीय करारासंबंधीचा कायदा 1 सप्टेंबर 1872 पासून अंमलात आला. जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता तो संपूर्ण भारताला लागू होता. हा कायदा अतिशय जुना आहे. या देशातील बदलती परिस्थिती, स्थित्यंतरे लक्षात घेऊन त्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. या सर्व अद्ययावत दुरुस्त्या विचारात घेऊनच आपण या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीस आपण करार म्हणजे काय ते बघूयात. करार म्हणजे ज्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असे म्हटले जाते. साल्मन यांच्या मते करार म्हणजे असा ठराव की जो पक्षांमध्ये जबाबदारीची निर्मिती करून त्या जबाबदारीचे स्वरूप आणि व्याप्ती निश्चित करतो. सर फ्रेडरिक पोलॉक यांनी सुद्धा कराराची व्याख्या मांडलेली आहे. ते म्हणतात, कायद्यानुसार अंमलबजावणी करता येणाऱ्या प्रत्येक ठरावाला किंवा वचनाला करार असे म्हणले जाईल. या व्याख्येवरून कराराचा अर्थ स्पष्ट होत असतो आणि कराराची काही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. त्यामध्ये प्रथम वैशिष्ट्य म्हणजे करारासाठी ठराव हा गरजेचा असतो. ठराव जर अस्तित्वात असेल तरच करार निर्माण होईल. कमीत कमी 2 पक्ष आवश्यक असतात. करार करण्यासाठी ठरावामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता त्या ठिकाणी असते. किमान 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती त्यासाठी आवश्यक असतात. करारात कायदेशीर बंधन महत्त्वाचे असते. कराराला दोन्ही पक्षांची मान्यता असावी लागते आणि ठराव आणि कायदेशीर तत्त्वे यांचा संगम म्हणजे करार असतो. यानंतर कराराची कायदेशीर लक्षणे या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. प्रथमतः पहिले लक्षण या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे ठराव. भारतीय करार कायद्याच्या कलम 2A नुसार प्रत्येक वचनाला आणि परस्पर मोबदला असलेल्या वचनांच्या संचाला ठराव असे म्हटले जाते. थोडक्यात कराराची पूर्वतयारी म्हणजे ठराव असतो. प्रस्ताव आणि स्वीकृती यांचा मिलाप म्हणजे ठराव होय. ठरावाच्या बाबतीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट काही गोष्टी करण्यासंदर्भात किंवा विशिष्ट काही कृती करण्यासंदर्भात एकमेकांना दिलेली सहमती त्याला आपण ठराव म्हणू शकतो. आणि कायदेशीररित्या ठराव असल्यावरच करार हा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर दुसरे लक्षण आपल्यास सांगता येईल ते म्हणजे किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असणे गरजेचे आहे. किमान 2 किंवा
त्यापेक्षा जास्त पक्ष असल्याशिवाय करार होऊ शकत नाही. यामध्ये एक पक्ष हा प्रस्ताव देणारा असतो तर दुसरा पक्ष हा स्वीकृती देणारा असावा लागतो. म्हणजेच वैध करारासाठी 2 व्यक्ती किंवा 2 पक्ष आवश्यक असतात. तिसरे कायदेशीर कराराचे लक्षण म्हणजे करार पात्रता किंवा करार पात्र व्यक्ती. करार करणाऱ्या व्यक्ती कायद्याने करार करण्यास पात्र असल्या पाहिजेत. कायद्याने करारपात्र व्यक्ती म्हणजेच त्यांनी खालील 3 अटींची पूर्तता केलेली असावी. त्यामध्ये प्रथम अट म्हणजेच करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती या कायद्याने प्रौढ आणि सज्ञान असाव्यात. त्याचबरोबर कायद्याने या दोन्ही व्यक्ती सुज्ञ असल्या पाहिजेत, म्हणजेच त्या मानसिकदृष्ट्या दुर्बल किंवा मानसिक संतुलन गमावलेल्या नसाव्यात. त्याचबरोबर करार करणाऱ्या व्यक्तींना कायद्याने करार करण्यास अपात्र ठरवलेले नसले पाहिजे. तिसरे कायदेशीर कराराचे लक्षण म्हणजे करार पात्रता, ते या पद्धतीने सांगता येईल. त्यानंतर मुक्त संमती ही सुद्धा कायदेशीर कराराचे लक्षण असते. करारासाठी दोन्ही पक्षांची किंवा व्यक्तींची मुक्त संमती किंवा दोन्ही व्यक्ती एक विचाराने एकमताने एकत्रित आलेले असतील तरच तो ठराव हा कायदेशीररित्या अंमलबजावणीसाठी योग्य ठराव मानला जात असतो. करार कायदेशीर करण्यासाठी संबंधित व्यक्तींची केवळ संमती असून चालत नाही, तर मुक्त संमती असावी लागते. भारतीय करारांचा कायदा 1872 कलम 14 नुसार मुक्त संमती म्हणजे जेव्हा संबंधित व्यक्तीची करार करण्यासाठी बलप्रयोग अथवा धाक, नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव, फसवणूक किंवा कपट, असत्य विधान किंवा चूक या कारणामुळे संमती दिलेली नसते, तेव्हाच त्या संमतीला मुक्त संमती असे म्हटले जाते. पुढील कायदेशीर कराराचे लक्षण म्हणजेच कायदेशीर प्रतिफल. प्रतिफल म्हणजे मोबदला होय. एका पक्षाने दुसऱ्या पक्षास दिलेल्या ठरावाचा मोबदला हा कायदेशीर असला पाहिजे. ठरावाचा मोबदला हा कायदेशीर नसेल तर ठराव कायदेशीर समजला जात नाही. थोडक्यात मोबदला नसलेला ठराव अंमलबजावणीस अयोग्य ठरत असतो. त्यामुळे प्रतिफल हे कायदेशीर असणे गरजेचे असते. पुढील महत्त्वाचे कायदेशीर कराराचे लक्षण म्हणजेच कायदेशीर उद्दिष्टे. ठरावाचा मोबदला ज्या पद्धतीने कायदेशीर असावा लागतो त्याचप्रमाणे ठरावाची उद्दिष्टे सुद्धा कायदेशीर असावी लागतात. अन्यथा तो ठराव कायदेशीर ठरत नाही. म्हणजेच कराराचा हेतू किंवा उद्दिष्ट हे कायद्याने मनाई केलेले नसावे. त्यामध्ये कायद्यातील तरतुदींना उद्देश मारक नसावेत किंवा त्या उद्देशांमध्ये लबाडी किंवा फसवेगिरीचा हेतू नसावा. त्याचबरोबर दुसऱ्याच्या जीविताला किंवा वित्ताला हानिकारक हेतू नसावा आणि जनहितास बाधक हेतू नसला पाहिजे. अनैतिक किंवा सामाजिक रूढी विरुद्ध हेतू नसावा. यानंतर कायद्याने व्यर्थ ठरवलेला ठराव नसावा. ज्या ठरावाची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येत नाही अशा ठरावांना व्यर्थ ठराव असे म्हटले जात असते. व्यर्थ ठराव पुढील कारणांनी काही व्यर्थ होत असतात. कलम 26 नुसार विवाहास प्रतिबंध करणारा ठराव, कलम 27 नुसार व्यापारधंदा प्रतिबंध ठराव, कलम 28 नुसार व्यापारधंदा कारवाई प्रतिबंध ठराव, कलम 29 नुसार अनिश्चित अर्थाचे ठराव, कलम 30 नुसार पैजेचे ठराव, हे सर्व ठराव हे कायद्याने व्यर्थ ठरवलेले आहेत. पुढील कायदेशीर कराराचे लक्षण म्हणजे अंमलात आणण्याची शक्यता असावी. ज्या कराराची अंमलबजावणी करता येईल असेच करार कायदेशीर होतात. अशक्य कोटीचे कार्य करण्यासंदर्भातले ठराव जर असतील तर ते कायदेशीररित्या अंमलबजावणीसाठी योग्य होत नाहीत. त्याचबरोबर कायदेशीर संबंध
व्यक्तींमध्ये कायदेशीर सहसंबंध निर्माण झालेले असे असले पाहिजेत, अन्यथा तो ठराव किंवा करार कायदेशीररित्या अंमलबजावणीसाठी पात्र ठरणार नाही. यानंतर आपणास करारांचे प्रकार विचारात घ्यायचे आहेत. प्रथम पहिला करारांचा प्रकार म्हणजेच वर्जनीय करार. वर्जनीय करार म्हणजे असा करार की जो करारातील कोणत्याही एका पक्षाला रद्द करण्याचा हक्क प्राप्त करतो. म्हणजेच करारातील कोणताही एक पक्ष करार रद्द करू शकतो, त्याला वर्जनीय करार असे म्हणतात. अशा प्रकारच्या करारात एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची संमती, धोका, कपट, फसवणूक यांनी मिळवलेली असते. त्यामुळे फसवणूक झालेल्या पक्षाला हा करार रद्द करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. मात्र अशा व्यक्तीने हा करार रद्द न केल्यास तो कायदेशीर ठरू शकतो. दुसरा करारांचा प्रकार म्हणजेच अंमलबजावणी न करता येण्याजोगे करार. कायद्याने ज्या करारांची अंमलबजावणी करता येत नाही त्यांना अंमलबजावणी न करता येण्याजोगे करार असे म्हटले जाते. कायदेशीररित्या काही करारांची अंमलबजावणी कोर्टाला करता येत नाही. उदाहरणार्थ, करारांवर योग्य सह्या नसलेले करार, करारावर योग्य किमतीची कोर्टाची तिकिटे चिकटवलेली नसलेला करार, किंवा योग्य प्रकारे ज्याची नोंदणी केलेली नाही असा करार. या तांत्रिक बाबी जर असतील तर अशा करारांची अंमलबजावणी करता येत नाही, परंतु त्यातील तांत्रिक दोष योग्य उपाय करून दूर केल्यास त्याची कायदेशीर अंमलबजावणी करता येऊ शकते. त्यानंतर पुढील प्रकार पूर्ण झालेले करार. व्यक्ती किंवा पक्ष कराराबाबतची आपापली कर्तव्य किंवा वचने करारानुसार पूर्ण करतात, त्यावेळेस त्याला पूर्ण झालेला करार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रकार म्हणजे भविष्यकालीन किंवा संभाव्य करार. करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा पक्ष यापैकी एक व्यक्ती किंवा एक पक्ष आपली कर्तव्य भविष्यकाळात पूर्ण करणार असेल आणि उर्वरित एका पक्षाने आपली कर्तव्य पूर्ण केलेली असतील तर त्याला भविष्यकालीन करार असेही त्या ठिकाणी म्हटले जाते. संभाव्य करार असे सुद्धा या कराराला म्हटले जात असते. त्यानंतर पुढील प्रकार म्हणजे एकपक्षीय करार. करारातील दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती आपले कर्तव्य करार होतानाच पार पडते आणि दुसऱ्या व्यक्तीला तिचे कर्तव्य पार पाडायचे असते. अशा कराराला एकपक्षीय करार असे या ठिकाणी म्हटले जात असते. उदाहरणार्थ, एखाद्या सावकाराने एखाद्या कर्जदाराला काही रकमेचे कर्ज दिले असेल. हे कर्ज काही विशिष्ट कालावधीसाठी दिलेले असते आणि या ठिकाणी पहिल्या व्यक्तीने आपले कर्तव्य करार होतानाच पार पाडलेले असते. दुसऱ्या व्यक्तीने मात्र आपले कर्तव्य हे नंतर पार पाडावयाचे असते. त्याला एकपक्षीय करार असे म्हटले जात असते. दुसरा करारांचा पुढचा प्रकार म्हणजेच द्विपक्षीय करार. करारातील दोन्ही पक्षांना आपापली कर्तव्य पूर्णपणे भविष्यकालामध्येच पार पाडावी लागतात. अशा करारांना द्विपक्षीय करार किंवा भविष्यकाळात पूर्ण करावयाचे करार असे सुद्धा म्हणता येत असते. त्यानंतर पुढे येणारा प्रकार म्हणजेच प्रत्यक्ष करार. प्रत्यक्ष करारांना स्पष्ट करार असेही म्हटले जाते. एक व्यक्ती आपल्या मनातील इच्छा दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असते किंवा दुसऱ्या व्यक्तीजवळ मांडते, म्हणजेच प्रस्ताव मांडते आणि दुसरी व्यक्ती त्याला स्वीकृती देते, त्याला प्रत्यक्ष करार असे म्हटले जात असते. स्पष्ट करारामध्ये प्रस्ताव आणि स्वीकृती लेखी किंवा तोंडी किंवा पत्राने व्यक्त केली जाते. त्यामुळे जो करार
लेखी, तोंडी व शब्दाने व्यक्त होतो त्यास प्रत्यक्ष करार किंवा स्पष्ट करार असे सुद्धा म्हटले जात असते. त्यानंतर पुढील करारांचा प्रकार म्हणजे अध्यावृत करार. दोन व्यक्तींमध्ये त्यांच्या वर्तणुकीने करार निर्माण केला जातो तेव्हा अशा कराराला अध्यावृत करार असे म्हटले जाते. यामध्ये करार लेखी किंवा तोंडी केला जात नाही, तर तो विशिष्ट पद्धतीने वागण्यावरून मूकसंमतीने केला जात असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असते आणि ते जात असताना रेल्वे किंवा ST बसच्या मार्गाने जात असताना प्रथमतः एक व्यक्ती तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरजवळ उभा असतो, परंतु त्याच्याच पाठीमागे दुसरा व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी उभा असतो. अशा वेळी पहिल्या व्यक्तीने तिकीट काढल्यानंतर दुसरा व्यक्ती आपले तिकीट काढण्यासाठी एक तिकिटाचे पैसे देतो आणि खुणेनेच तिकीट घ्या म्हणून प्रस्ताव करतो. अशा वेळेला दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी तो प्रस्ताव स्वीकारतो. किंवा बसमध्ये सुद्धा तिकीट काढत असताना नेमकेच तिकिटाचे पैसे दिल्यामुळे किती तिकिटे द्यावयाचे आहेत आणि किती रक्कम द्यावयाची आहे हे न विचारता खुणेनेच त्या ठिकाणी समजले जाते. त्यालाही त्या ठिकाणी अध्यावृत करार असे त्या ठिकाणी समजले जात असते. त्यानंतर पुढील प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे तादृश्य किंवा आभासी करार. तादृश्य किंवा आभासी करार हे कायद्याद्वारेच न्यायाच्या तत्वावर निर्माण होत असतात. जेव्हा एका व्यक्तीने केलेल्या कृत्याचा फायदा दुसरी व्यक्ती घेते व या दोन व्यक्तींमध्ये कायद्याने करार निर्माण होतो त्याला तादृश्य करार असे या ठिकाणी म्हटले जात असते. भारतीय करार कायदा 1872 कलम 68 ते 72 यामध्ये तादृश्य करारांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात अशा प्रकारच्या करारामध्ये कायदेशीर करार झाल्याचा फक्त आभास निर्माण केला जातो व तो संबंधित पक्षावर बंधनकारक ठरत असतो. उदाहरणार्थ, समजा एखादा हा व्यापारी वस्तूचा व्यापार करत असतो. त्यापैकी एक वस्तू तो दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जर विसरला असेल आणि दुसऱ्या व्यक्तीने ती वस्तू जर वापरली असेल तर पहिल्या व्यक्तीला त्या वापराबद्दल त्याची किंमत दिली जाते. अशा कराराला तादृश्य करार असे म्हटले जात असते. त्यानंतर पुढील करारांचा प्रकार म्हणजेच अनिश्चित करार. हे करार अनिश्चित स्वरूपाचे असतात. त्यांना अनिश्चित करार असे म्हणतात. हे करार ठरावातील घटना घडण्यावर अवलंबून असतात. ठरावातील घटना घडली तर हे करार लागू होतात आणि जर घटना घडलीच नाही तर हे करार संपुष्टामध्ये येत असतात. म्हणजेच त्यांचे कायदेशीर अस्तित्व संबंधित घटना घडण्यावरच त्या ठिकाणी अवलंबून असते. पुढील महत्त्वाचा प्रकार म्हणजे नोंदविलेले करार. इंग्रजी कायद्याप्रमाणे नोंदविलेले करार हे 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये प्रथम नोंदविलेले करार, त्यानंतर विशेषीकृत करार आणि तिसरा प्रकार म्हणजेच साधे करार. ज्या कराराची नोंद कोर्टाने केलेली असते, म्हणजेच कोर्टाने लेखी निकाल दिल्यास त्याची कार्यवाही करणे बंधनकारक असते. करारातील दोन्ही पक्षांचा हा निर्णय त्यावरती बंधनकारक असतो. खऱ्या अर्थाने यांना करार असे म्हणता येणार नाही. विशेषीकृत करारामध्ये करार हा लेखी असतो व त्यावर दुसऱ्या पक्षाची सही घेऊन तो बंद पाकिटातून संबंधित पक्षास पाठविला जातो. या करारामध्ये प्रतिफळाचा समावेश नसतो. साधे करार म्हणजे भारतीय करार कायदा 1872 नुसार केलेले करार होय. म्हणजेच नोंदविलेले करार, साधे करार आणि विशेषीकृत करार असे
3 प्रकार या ठिकाणी पडतात. त्यानंतर शेवटचा कराराचा जो प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत, तो म्हणजे ई करार. आज आपण माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहत आहोत. संगणक तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये बदल होत आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांना या कायद्यातील कलम 10 अनुसार मान्यता दिलेली आहे. याच कायद्याने इलेक्ट्रॉनिक व्यवहारांनाही म्हणजेच ई कॉमर्सलाही परवानगी दिलेली आहे. ई करार म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल करार असेही त्याला म्हटले जाते. या कराराचे लिखाण सहीबरोबरच तयार करणे ही सर्व कार्यपद्धती डिजिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जात असते. ई करार हे करत असताना प्रस्तावकर्ता प्रस्ताव तयार करून स्वीकृतीसाठी पाठवतो. प्रस्ताव गृहीता तो प्रस्ताव डिजिटल तंत्रज्ञानाच्याच आधारे स्वीकारत असतो. प्रस्ताव रद्द करणे, प्रस्तावाचे संज्ञापन पूर्णतः संगणकाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच झालेले असेल तर कलम 10 प्रमाणे असा प्रस्ताव बेकायदेशीर किंवा अंमलबजावणी न करता येण्याजोगे ठरविता येत नाहीत. जर त्यासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्मचा वापर केला गेला असेल तर ई कराराची वैधानिकता तपासण्यासाठी भारतीय करार कायदा 1872 कलम 10 आणि सखोल माहितीसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 10 या ठिकाणी संदर्भित आहेत. त्यांचा आधार त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला याची संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळेल. ई करार, वैध करार, वर्जनीय करार, बेकायदेशीर करार, अनिश्चित किंवा आभासी करारसुद्धा असू शकतात. हे होते करारांचे महत्त्वाचे प्रकार. धन्यवाद.